नमस्कार मैत्रिणींनो, रुपाज आर्ट अँड रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आता तर खरं उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळा स्पेशल काहीतरी थंड व्हायलाच पाहिजे. तर आज मी इथे बनवलं आहे मठ्ठा किंवा मसाला ताक. तर हे मसाला ताक मी कसं बनवलं हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि मैत्रिणींनो, मठ्ठा पिण्याचे खूप सारे फायदे आहेत. तर आपलं शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते मठ्ठा जर पिला तर. आणि जर अपचनाचे काही त्रास असेल, अपचन, गॅस वगैरे, तर त्यामध्ये सुद्धा खूप सारी मदत होते. आणि वजनही नियंत्रणात राहतं. आणि शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी किंवा उष्माघातापासून संरक्षण होण्यासाठी हा तर एक उत्तम नैसर्गिक उपाय आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये मठ्ठा आवर्जून पिला पाहिजे. तर मैत्रिणींनो, मठ्ठा कसा बनवला हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मठ्ठा बनवण्यासाठी इथे 10 ते 12 पुदिन्याची पानं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतली आहे. थोडीशी कोथिंबीर घातली आहे. पाव चमचा काळा मीठ आणि पाव चमचा काळा मिरी पूड, अर्धा चमचा भाजलेली जिऱ्याची पूड घालून घेतलेली आहे. त्यानंतर एक हिरवी मिरची घातली आहे आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. थोडंसं जाडसर वाटलं तरीही चालेल. बघा, अशा पद्धतीने आता हे वाटून झालं आहे. यातच आपल्याला 1 वाटी दही घालायचे. तर मैत्रिणींनो, हे फ्रेश दही आहे, मी घरीच बनवलेलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे. मीठ बेतानेच घालायचे, काळं मीठ घातलेलं आहे त्यामुळे. आणि थोडंसं पाणी घालून पुन्हा याला पल्स मोडवरती थोडंसं फिरवून घ्यायचं किंवा तुम्ही रवीने घुसळलं तरीही चालेल. बघा, अशा पद्धतीने हे असं बनवून ठेवलं तरी चालतंय. जरासं घट्टसर आहे. आता एका बाउलमध्ये काढून घेऊ. बघा, आणि त्यामध्ये 2 ते 3 ग्लास थंड पाणी आपल्याला ॲड करायचं आहे. पाणी घालून घेतले. त्यानंतर यामध्ये 5-6 बर्फाचे तुकडे इथे मी घालून घेतले. त्यामुळे कसं थंड होतं अगदी मठ्ठा आणि खूप छान चविष्ट लागतो. तर आता मठ्ठा इथे बनवून झाला आहे. आता मी ग्लासमध्ये सर्व करत आहे. तर बघा, मठ्ठा पिण्याचे फायदे तर तुम्हाला माहितीच आहे. आणि उन्हाळ्यामध्ये खरंच अशी थंड पेय प्यायलाच पाहिजे, म्हणजे शरीर आपलं हायड्रेट राहतं. तर थोडेसे पुदिन्याचे पानं घालून मी सर्व केलेलं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि थोडंसं वरतून चाट मसाला किंवा भाजलेली जिऱ्याची पूड घाला, म्हणजे अजूनच त्याची लज्जत वाढेल. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने इथे मठ्ठा बनवलेला आहे किंवा मसाला ताक बनवलेला आहे. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली का? तर आवडली असेल तर छान छान कमेंट करा. तुमच्या कमेंटने ना असे छान छान रेसिपीज बनवायला प्रोत्साहन मिळतं. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केले ना, त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तर चला, भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.